नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव आहे प्रथमेश विसापूरकर आणि आपण बघत आहोत मास्टर ज्युनियर. बरोबर ऐकलं तुम्ही. यापूर्वी आपण मास्टर टीचरशी संबंधित होता. मास्टर टीचर शिक्षक भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी आपल्यासोबत नेहमी उपलब्ध होतं, नेहमी उपस्थित होतं. आणि आता त्याचंच ज्युनियर स्वरूप म्हणजे मास्टर ज्युनियर 10वी पर्यंतच्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी आता यापुढे उपलब्ध असणार आहे. त्यात वेगवेगळ्या ज्या परीक्षा असतात की 10वी पर्यंत स्पर्धा परीक्षा असतात, स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, NNMS परीक्षा किंवा अन्य स्पर्धा परीक्षा, त्यांच्या मार्गदर्शनासाठी आहे मास्टर ज्युनियर. आज आपण बघणार आहे यातली NNMS परीक्षा. जर बघितलं तुम्ही NNMS परीक्षा शिष्यवृत्ती बॅच 2026 NNMS ची सुरू होणार आहे 15 जून पासून. इयत्ता 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षा असते. इंग्लिश आणि मराठी माध्यम दोन्हीसाठी असणार आहे. रोज 2 तास लाईव्ह लेक्चर्स असतील. त्यात अनलिमिटेड रेकॉर्डेड लेक्चर्स बघायची सोय आहे. PDF आहे, नोट्स वगैरे सगळ्या मिळतील तुम्हाला. PDFच्या वीकली टेस्ट होणार आहेत आणि त्याचा रिपोर्ट सुद्धा मिळणार आहे तुम्हाला. सराव पेपर्स असणार आहेत, मॉक टेस्ट असणार आहे. सगळा संपूर्ण अभ्यासक्रम आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन. प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक, अनुभवी एक्सपर्ट शिक्षक असणार आहे. बरोबर. तर फी घेतलेली आहे नाम मात्र 3,000 रुपये फी आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना त्यात 500 रुपयांची सूट आहे. फर्स्ट 500 नावाचं कुपन आहे ते ऍड केलं की. आणि याबरोबरच मंथन बॅच फ्री असणार आहे. याबरोबरच मंथन बॅच तुम्हाला फ्री असणार आहे. तर आजच डाउनलोड करा मास्टर ज्युनियर ॲप आणि या नंबरवर संपर्क साधा. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन या फोन नंबरवर कॉल केल्यानं होऊन जाईल. बरोबर. तर आपण बघूया आपण ही परीक्षा काय आहे. NMMS शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झामिनेशन. ही राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी परीक्षा आहे. परंतु महाराष्ट्रात ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित करतं. MSC पुणे. यांचा उद्देश काय. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले की जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिक पाठबळ पुरवणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं. बरोबर. तर परीक्षेचे पात्रतेचे निकष काय आहेत. तर एक विद्यार्थी 8वी मध्ये शिकत असला पाहिजे. सध्या विद्यार्थी 8वी मध्ये शिकत असला पाहिजे. शासकीय किंवा अनुदानित शाळेत. शासकीय किंवा अनुदानित शाळेत म्हणजे काय. तुमच्या शाळेला अनुदानित तुकडे असेल तर हो, येस मिळून जातं तुमचं. विना अनुदानित शाळेत प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येत नाहीत. म्हणजे ज्या शाळा कम्प्लिटली खासगी आहेत त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना बसता येत नाहीत. अनुदानित किंवा शासकीय अशा प्रकारची ती शाळा हवी. पालकांचे वार्षिक उत्पन्न 3.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे. आई वडिलांचं दोघांचं मिळून उत्पन्न 3.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. 3.5 लाखाच्या वर जर उत्पन्न असेल त्याचा तलाठी किंवा तहसीलदाराचा दाखला असावा लागतो. त्याच्यात जर उत्पन्न तुमचं जर 3.5 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला त्या पाल्याला बसता येणार नाही. 3.5 लाखाच्या खाली उत्पन्न असावं लागतं. 7वी मध्ये 55% गुण पाहिजेत, किमान 55%. आणि SC ST असेल तर त्यांना 50% गुण आवश्यक आहेत. लक्षात घ्यायचं. एवढी पात्रता असावी लागते. हे सगळे पात्र तुम्ही पार केला आणि परीक्षा बसला. तर परीक्षेला बसल्यानंतर फायदा काय आहे. तर दर महिन्याला 1,000 रुपये स्कॉलरशिप आहे. 1,000 रुपये दर महिन्याला. आणि अशी 4 वर्ष स्कॉलरशिप आहे. 4 वर्ष स्कॉलरशिप. मग टोटल 48,000 रुपयांची स्कॉलरशिप या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. 48,000 रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे. लक्षात घ्यायचं. या शिष्यवृत्ती परीक्षा बसल्यावर काय परीक्षेची रचना. तर 2 पेपर असतात. पहिला पेपर आहे मानसिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच मॅट आपण त्याला म्हणतो. आणि दुसरा पेपर आहे शालेय क्षमता चाचणी, स्कोलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट आपण त्याला म्हणतो. त्याला सॅट आपण शॉर्ट मध्ये सॅट म्हणतो. 90 प्रश्न असतात दोन्ही ह्याला. मग तिकडे 90 इकडे 90. 90 गुण 90 गुणांचे म्हणजे टोटल 180 गुणांची आणि 90 मिनिटं, 1.5 तास. 90 प्रश्न 90 गुण 90 मिनिटाचा पेपर असतो प्रत्येक पेपर. बरोबर. एकूण 3 तासाचे पेपर असतात. पात्रता गुण काय आहेत. ह्याच्यात पात्रता गुण काय आहेत. तर या दिलेल्या कॅटेगरीसाठी जनरल, VJNT बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी 40% पासिंग मार्क्स आहेत. हे पासिंग मार्क्स आहेत, हे लक्षात घ्यायचं. हे मेरिटचे मार्क्स नाहीत, हे पासिंगचे मार्क आहेत. आणि SC ST आणि दिव्यांगांसाठी किती आहे. 32%ला पासिंग आहे. हे लक्षात घ्यायचं. तर हे बेसिकली सरासर काय आहे हे NNMS परीक्षेची पात्रता वगैरे आहे. यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. ते म्हणजे अभ्यासक्रमात
जे आपल्याला मॅट आहे, मॅट मध्ये काय काय असतं तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे सगळं बुद्धिमत्ता येतं. बुद्धिमत्तेवरील आधारित सगळे प्रश्न विचारले जातात, बरोबर, की ज्यात आकृत्या, समसंबंध वगैरे बाकी सगळं येतं त्याच्यात, की जे स्कॉलरशिपला असतं तेच हे मॅटला वगैरे असतं. सॅटला काय काय असतं तर लक्षात घ्यायचं, सॅटला सायन्स पण असतं, सायन्स असतं, मॅथमॅटिक्स असतं आणि सोशल सायन्स असतं, म्हणजे समाजशास्त्र पण असतं, समाजशास्त्र हे पण असतं. लक्षात घ्यायचं, सायन्स असतं, मॅथ्स असतं आणि समाजशास्त्र पण असतं. सायन्स किती मार्काला असतं? 35 मार्काला सायन्स असतं, समाजशास्त्र 35 मार्काला असतं आणि मॅथ 20 मार्काला असतं. हे अशा प्रकारे असतं. आणि ह्यात पण मग फिजिक्स जे आहे ते 11 मार्काचं आहे, केमिस्ट्री जे आहे ते 11 मार्काचं आहे आणि बायोलॉजी किती आहे 13 मार्काचं, अशा पद्धतीने ते असतं. आणि मॅथ तर 20 मार्काचा आहे. समाजशास्त्रामध्ये इतिहास, बरोबर, इतिहास असतं आणि भूगोल असतो, इतिहास असतो आणि भूगोल असतो ह्याच्यात, आणि नागरिकशास्त्र सुद्धा आहे ह्याच्यात, नागरिकशास्त्र, बरोबर, यांचा सगळ्यांचा समावेश होतो आणि यांचे मार्क ते ठरलेले असतात. याचा डिटेल्ड अभ्यासक्रम आपण पुढे जेव्हा लेक्चर चालू करणार त्यावेळी आपण ते सगळं डिस्कस करू. तर लक्षात घ्यायचं, एवढा सगळा आपला अभ्यासक्रम आहे या परीक्षेसाठी आणि खूप महत्वाची परीक्षा आहे. 48,000 रुपयांची स्कॉलरशिप म्हणजे 11वी-12वीचा तुमचा सगळा खर्च पाल्याचा त्यातून निघून जातो. पाल्याचं सगळं शिक्षण, पाल्याच्या मनात स्वाभिमान पण राहतो की मी 11वी-12वीचं माझं शिक्षण स्वखर्चानं केलेलं आहे, स्कॉलरशिपवर केलेलं आहे. त्या पाल्याकडे अभिमान राहतो, तुम्हाला आर्थिक प्रोत्साहन मिळतं आणि खूप जबरदस्त अशी स्कॉलरशिप आहे. तर सगळ्यांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. आणि त्यासाठीच आपण बॅच चालू केलेली NNMS बॅच आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो, हे सगळे लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत, नोट्स वगैरे सगळ्या मिळणार आहेत, मॅथ साईडची सगळी तयारी आणि मंथन परीक्षा याच्यासोबत ते फ्री असणार आहे. फक्त 3,000 रुपयेची फी आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 500 रुपये सूट आहे, त्यामुळे लगेच त्वरित संपर्क साधायचा आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 500 रुपये सूट आहे. कुपन कोड इथे दिलेला आहे आणि अधिक माहितीसाठी आपल्याला इथं मोबाईल नंबर दिला आहे, त्याच्यावर आपण संपर्क साधायचे. जरा इथे हे पुसून घेतो, मोबाईल नंबर तुम्हाला नीट दिसायला. आणि ऍप डाउनलोड करा, ऍप डाउनलोड करा. कुठलं ऍप डाउनलोड करायचंय तर मास्टर ज्युनियर नावाचं ऍप आहे आपलं, मास्टर ज्युनियर नावाचं ऍप आहे. त्वरित डाउनलोड करा आणि प्रवेश घ्या. धन्यवाद, सगळ्यांनी त्वरित प्रवेश घ्याल अशा अपेक्षा आणि थांबतो. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा.